झोपल्यावर राहतो तो तोच आहे. सकाळी उठून जीव रूपानं परत या देहामध्ये येतो, त्याचं अधिष्ठान तोच आहे. म्हणून भगवान दत्तात्रय तिन्ही लोकात गमन करतात. तिन्ही लोकात जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तिन्ही लोकात तुमच्यात बी तेच विराजमान आहेत आणि तेच गमन करायला लागल्यात. पण तेच करायला लागल्यात हे आम्ही विसरलोय आणि मीच करायला लागलाय. त्याचा काजवा म्हणतात. काजवा कशाला म्हणतात? आकाराम, तुमचं नाव काढलं, आकाराम नाव काढलं, गंगाराम काढलं, स्वकाराम काढलं, तुकाराम काढलं, हा सगळे काढले. ऐकलं ना? मग तो ऐकणारा तो आहे. तुम्ही नाही ऐकलं, त्यानं ऐकलं, पण तरी काय म्हणतोय मी ऐकलं. हा ताई, ते असं आहे बघा, ऐकणारा तू आहे. आता मी बोलायला लागलोय आणि तुम्ही ऐकायला लागलाय. कान ऐकत नाहीत. अहो तू ऐकायला लागलाय, पण हे मधीच काय म्हणते, मी ऐकलो बघा, 3 तास बसलो बघा. आता तुम्ही काय म्हटलात, हा त्याचा आहे. मग बसलाय कोण? नाही, मी बसलोय. हा जो मी मध्ये येतोय का नाही, त्यालाच मारायचा आहे. त्या मी मध्ये जो यायला लागलाय बकर, त्याला कापायचा आहे. हे देव आणि देवळाच्या मध्ये एक पुजारी येतोय आणि त्याचं नाव आहे अहंकार. तो अहंकार पुजारी आहे आणि तो अहंकार देहाकडे लक्ष ठेवत नाहीये. बरोबर, तो ह्या देहाकडं, देवळाकडं आणि त्या देवळाच्या माध्यमातनं काय खायला मिळते तिकडे लक्ष ठेवतोय. पुजाऱ्याचं लक्ष कुणावर? हा नैवेद्यावर नाही. ह्या अहंकारूपी पुजाऱ्याचं लक्ष त्या देवावर पाहिजे. हा मी तो धुंदुकारी आहे आणि त्याचा जर उद्धार व्हायचा असेल तर त्यानं स्वतःचं अस्तित्व त्या पुजाऱ्यानं झिरो करायला लागते. आमची महाराज उदाहरण द्यायची सांगतो तुम्हाला. एक असा वर्तुळ आहे, वर्तुळ, आणि त्या वर्तुळामध्ये एक टिंब आहे. हा आता टिंब आहे, त्याला केंद्रक म्हणतात. आता काय करायला पाहिजे, हा जो केंद्रक आहे ना तो अहंकार आहे आणि तो अहंकार निर्माण झाला की मग वर्तुळ निर्माण होते. म्हणजे अहंकारानं तो जीव काय होतो, मी माझं असं वर्तुळ काढतो. समजा हा अहंकार निघून गेला म्हणजे तो बिंदू जो आहे तो बाजूच्या वर्तुळामध्ये निघून गेला तर मग काय होईल, तो पूर्ण होईल. वर्तुळाकार म्हणजे पूर्ण होईल. तसा हा अहंकार त्या ईश्वरामध्ये जर निघून गेला, समरस झाला, स्वतःचं अस्तित्व त्यानं जर पुसून टाकलं तर मग राहणार कोण सांगा? अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. देवच स्वतःला विसरल्यामुळे, देव विसरत नाही पण अंतःकरणामध्ये आमच्या बुद्धीच्या माध्यमातनं आम्ही कोण आहोत हे आम्ही विसरतो आणि तोच मग काय होतो, अहंकार होतो, धुंदुकारी होतो. आणि अशा धुंदुकारीचा उद्धार तुर्यगा त्यानं स्वतःला जाणल्यानंतर तो तरतो. म्हणून संतांचे संगती म्हणून सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय ज्ञानदेव म्हणे तर ज्ञानदेव म्हणे तरलो आणि भागवत म्हणे, भागवतामध्ये शेवटी त आहे, तरलो. कशाने तरलो तर भा म्हणजे ज्ञानानं तरलो, ग म्हणजे त्या ज्ञानाकडे गमन केलं, व म्हणजे श्रेष्ठ असलेली ब्रह्मविद्या मला मिळाली आणि म्हणून ह्या श्रेष्ठ असलेल्या ब्रह्मविद्येच्या नौकेमध्ये, तरणीमध्ये मी बसलो आणि मी हळू या सप्तभूमिका चढलो आणि शेवटी मी माझ्या मुक्कामाला पोचलो. ज्ञानदेव म्हणे तरलो आज उद्धरिलो गुरुकृपे, गोकर्णाच्या कृपेनं, गुरुच्या कृपेनं काय झालो,
जसा तो अहंकार काय झाला, नाहीसा झाला, तसं गुरूंच्या कृपेनं या श्रवणानं, मननानं, निधिध्यासनानं आणि तोम पदार्थ शोधनानं, अशा 4 भूमिका आहेत बरं का. किती भूमिका आहेत, कोणकोणते सांगा. श्रवण, म्हणा हा, श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन. काय म्हणायचं, तत्वम पदार्थ शोधन. हा, परत एकदा, श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन. मग श्रवण, पहिली भूमिका काय, त्याला म्हणायचं शुभेच्छा. दुसरी भूमिका काय, मनन, त्याला म्हणायचं सुविचारणा. तिसरी भूमिका काय, नाही, शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, आणि त्याला म्हणायचं निधिध्यासन. आणि चौथी भूमिका काय, शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती. सत्वापत्ती, सत्व म्हणजे ब्रह्म, त्याची प्राप्ती. आणि म्हणून आमचे महाराज सांगायचे, ह्या 3 भूमिका ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. आणि त्या 3 भूमिका एकदा झाल्या की 4थी भूमिका प्राप्त होते, त्याला म्हणायचं गर्भ राहिला. काय म्हणायचं त्याला, गर्भ राहिला. एकदा गर्भ राहिला की आता आईनं काय करायचं असते का, गर्भ राहीपर्यंत नवरा आणि नवरीनं काहीतरी करायचं आहे. पण एकदा गर्भ राहिला की पुढचं काम कुणी करायचं, कुणी, हा, म्हणजे जीवानं हा जोपर्यंत ब्रह्मी भाव निर्माण होत नाही तोपर्यंत श्रवण, मनन, निधिध्यासन करायचं आहे. आणि एकदा हा गर्भ राहिला की मग त्या गर्भाचं रक्षण कोण करणार सांगा बरं, बोला. सुदर्शन आहे ना, विसरली काय कथा. त्या गर्भाचं रक्षण कुणी केलं, कुठल्या गर्भाचं, हा परीक्षित. परीक्षिताचं रक्षण आता सुदर्शन भगवंतानी केलं. कधी, हे 3 भूमिका चढल्यावर 4थी भूमिका प्राप्त झाली. कोणती, तोम पदार्थ शोधन. तोम म्हणजे मी कोण आहे त्याचं शोधन केलं आणि त्याच्या लक्षात आलं, अरे मी देह नाही. आणि एकदा ही भूमिका तुम्हाला आता प्राप्त झाली की आता कोण पण येऊ दे, आता विसरत नाही. आता नाही विसरत. आता काय होऊ दे, आता हे एकदा ऐकले की नाही, कानात आत गेले की नाही, आता नाही विसरत. आता विसरत नाही ते. आता ते गर्भ सुरू झाला, आता गर्भ वाढणार. 9 महिने थांबायला लागणार. 9 महिने 10 दिवस थांबायला लागणार. याचा अर्थ काय, श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. हे भक्ती आता प्रगट होणार. मी आता श्रवणानं तुझी भक्ती करतो, कीर्तनानं तुझी भक्ती करतो, तुझं स्मरण करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये वंदन करताना सुद्धा तुझी भक्ती करतो, अर्चन करताना तुझी भक्ती करतो, पादसेवन करताना तुझी भक्ती, सगळ्या स्थितीमध्ये, क्रियेमध्ये आता मी तुझीच भक्ती करतो. त्या जीवाला आता म्हणून ते म्हटले, घरी करीत होते मी कामधंदा, आता मी गडबडले म्हटले. तुझ्या मुरलीने गडबडले म्हटले. तसं आता हे जीवाला एकदा हे मुरली ऐकायची वेळ लागली ना, ते ब्रह्माकुमारी मध्ये आहे बघा, ते म्हणतात मुरली ऐकायला जायचं. कोणती मुरली, हीच मुरली, ज्ञानरूप मुरली. त्या आतमध्ये असलेल्या भगवंताचं त्याचं स्मरण हीच मुरली आहे. आणि नंतर ज्या वेळेला तुम्ही हळूहळू ज्या वेळेला प्रगती होते त्यावेळेला ताई खरोखरच मुरली ऐकायला येते. मग मला सांगा,
खरोखरच मुरली ऐकायला आली तर कसं होईल? तुम्हाला असं वाटतंय का हो खरोखरच मुरली ऐकायला येते? हा, तुम्हाला हे देऊ, प्रमाण देऊ? प्रमाण पण देता येते हो. म्हणून ऐका, 12 वाद्य आहे. म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. त्याच्या अगोदरच्या ओव्या जर बघितल्या तुम्ही तर कवनात येत पोळी, कैसेनी शोकू जाळी, जरी प्रसाद रस कल्लोळे पुरेसी तू, योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नि स्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू, आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी, हृदय आकाश पल्लकी परिये देसरी जे, प्रत्येक ज्योतीची ओवाळली करिसी मनपवनाची खेळली, आत्मसुखाची बाळलेली लेवविसी, 17वीची स्तन्य देसी, अनुहताचा हल्लरू गासी, समाधी बोधे निजवसी बुजावणी, म्हणून साधका तू माऊ. अनुहताचा हल्लरू म्हणून ज्यावेळेला आपल्याकडे एक अभंग आहे बघा, गुणगुणा वाजतो टाळ, गुणगुणा वाजतो टाळ, कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा वासुदेव बोलत बोल. ह्यो टाळ वाजत नाही, 8 टाळ वाजायला लागतोय. आणि मग 8 टाळ वाजायला लागला की मग म्हणायचं, टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संगे, देवाचीच्या द्वारी आज रंगला अभंग. तो अभंग आता रंगला, त्या देवाजीच्या दारामध्ये तो अभंग रंगला, रंगी रंगला श्रीरंग. खुर्चीवर बस, अरे उठ. हा, कोणता हो? हो हो, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, नाही भेदाचे ते काम, पळून गेले क्रोध काम, अवघा रंग एक झाला, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया, अवघा रंग एक झाला, देही असोनी विदेही सदा समाधिस्थ पायी. या देहामध्ये असून मी देहात नाही हो. आपली देहात आहे का हो? आता नाही देहात, आता पण देहात नाही आहे, रात्रीही नाही, जागृतीतही देहात नाही. आम्ही देहात असून मी देहातीत आहे, स्वप्नात असून मी स्वप्नातीत आहे, आणि निद्रेत असून मी निद्रेतीत आहे, आणि मी करण्यात असून मी करण्यात नाही, मी भोगण्यात असून मी भोगण्यात नाही, मी जगात असून मी जगात नाही. जग माझ्यात आहे, जागृती माझ्यात आहे, मी जागृतीत नाही. सोन्यामध्ये अंगठी आहे, अंगठीत सोनं नाही. मी स्वप्नात आहे, मी स्वप्न माझ्यात नाही, स्वप्न माझ्यावर आहे, माझ्यावर अध्यस्त आहे. जागृती माझ्यावर आहे, मी जागृतीत नाही. जागृतीत मी नाही, जागृती माझ्यावर आहे. तुम्ही नाही तर जागृती नाही, तुम्ही नाही तर स्वप्न नाही, तुम्ही नाही तर निद्राही नाही. तुम्ही आहे म्हणून देह आहे, देह नाही तरी तुम्ही आहे, आणि देह असला तरी देहात सुद्धा तुम्हीच आहे हो. तुम्ही आहे म्हणून कौलव आहे, तुम्ही आहे म्हणून भगवान दत्तात्रेय आहेत, तुम्ही आहे म्हणून चंद्र सूर्य आहेत, तुम्ही आहे, तुम्ही आहे, तुम्हीच, तुमच्यामध्ये सगळं आहे. असं कधी वाटते का हे सगळं माझ्यामध्ये आहे म्हणून?
असं वाटते हे सगळं माझ्यामध्ये आहे, मी माझ्यामध्ये, त्याच्यामध्ये सगळं आहे. त्याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्मामध्ये सगळं आहे, तुमच्यामध्ये सगळं आहे. आता हे सगळं ज्ञान कुणामध्ये व्हायला लागले? सगळं तुमच्यामध्ये ज्ञान व्हायला लागले. जागृती तुमच्यात व्हायला लागल्या, स्वप्न तुमच्याच अस्तित्वावर व्हायला लागले, निद्रा तुमच्या अस्तित्वावर व्हायला लागल्या. आणि म्हणून तुम्ही सर्वाधिष्ठान, मी माझं स्वरूप अधिष्ठान रूप आहे. पण जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे जग परिवर्तनशील आहे, मी अपरिवर्तनशील आहे. देही असोनी विधेयी सदा समाधिस्थ पाय, पाहता पाहणे गेले दुरी, मने चोख याची महारी, अवघा रंग एक झाला. एकच तत्व आहे सर्वत्र, पण त्या एक तत्वाचा आम्हाला विसर पडला आणि त्या एकत्वाच्या ठिकाणी मला द्वैत भासायला लागलं. आणि ते द्वैत भासायला कारण जर झालं असेल तर माझ्या ठिकाणी निर्माण झालेलं मीपणा, दत्त दत्त ऐसे लागले, हे मीपणाचं स्फुरण ज्या वेळेला सकाळी निर्माण होतं त्यावेळेला त्या स्फुरणामध्ये द्वैत निर्माण होतं. लक्ष ठेवा, रात्री झोपल्यावर द्वैत जात, पण ते अज्ञानात जात. सकाळी उठल्यावर स्फुरण निर्माण होतं, अहम अहम अहम, आणि त्या अहमच्या स्फुरणामध्ये आम्ही सगळ्यांपासून परत वेगळे होतो. ते अहमचं स्फुरण गेलं आणि काका म्हणतात तसं अवघा रंग एक झाला. एक, आणि त्या एकामध्ये जे द्वैत दिसतं त्यालाच माया म्हणतात. तेच स्फुरण आहे त्यालाच माया म्हणतात. त्या मायेच्या स्फुरणामध्ये दोन शक्ती आहेत, त्याला ज्ञान आणि अज्ञान म्हणतात. आणि त्या ज्ञानामध्ये जो प्रतिबिंबित होतो त्याला ईश्वर म्हणतात, आणि अज्ञानामध्ये जो प्रतिबिंबित होतो त्याला जीव म्हणतात. आणि मग द्वैताची सुरुवात होते. एक जीव होतो, एक शिव होतो, आणि मग द्वैताची सुरुवात होते. ज्या वेळेला ते अज्ञान मावळतं त्यावेळेला अज्ञान सापेक्ष असलेलं ही ज्ञान मावळून जातं. त्या अज्ञान आणि ज्ञानाची उपाधी ज्या वेळेला नाहीशी होते त्यावेळेला ते प्रतिबिंब मूळ बिंबाशी ऐक्य पावतं, आणि त्यावेळेला म्हणतो की आता काय होतं, एकच तत्व शिल्लक. त्याच एकामध्ये परत द्वैत निर्माण होत, आणि त्या द्वैताला कारण आहे ते म्हणजे स्फुरण. आणि ते स्फुरण कशाचं आहे तर ते मायेचं स्फुरण आहे. आणि ती माया जोपर्यंत आपल्यावर कृपा करत नाही तोपर्यंत जीवाचं जीवपण नाहीस होत नाही. म्हणून आंबे श्रीमंते, म्हणून आंबे श्रीमंते, निज जन कल्पलते, आज्ञापी माते ग्रंथनी. म्हणून उदे गांबे उदे, उदे गांबे उदे, उदे भवानी उदे. उदय, उदयाला उदे. काय उदयाला उदे? माझं स्वरूप उदयाला उदे. म्हणून अनादि निर्गुण, बोला, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दावया लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. ऐसा जोगवा 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 मागिन, ऐसा जोगवा 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 मी मागिन. भेद रहित वारीस मी जाईन, हाती बोधाचा झेंडा मी मिरवीन. ऐसा जोगवा मी मागीन. असा कधी जोगवा मागायचा? आमचा जोगवा ठरलेलाच आहे. शब्द स्पर्श रूप रसगंध, काय आमचा जोगवा? हाच जोगवा. असा नाही, भेद रहित वारीस जायचं आहे. जिथं भेद संपला त्याला वारी म्हणतात,
आणि जिथं भेद राहिला त्याला वारी म्हणत नाहीत, त्याला वारी म्हणत नाहीत. मग आम्ही कसली वारी आहे? असा उद्धार झाला. कुणाचा? कुणाचा? आपला. अहो धुंदुकारी गेला हो, धुंदुकारी कुठे कधी गेला, कधी लिहिलं हे भागवत, कितीतरी वर्षापूर्वी लिहिले भागवत हे. तो धुंदुकारी कुठं, आता कुणाला माहित धुंदुकारी कुठं आहे? पण हे सगळे धुंदुकारी जिवंत आहेत ना. हा, आणि त्या धुंदुकारीच्या वंशातलेच आहेत. हे धुंदुकारी आपण सगळे जिवंत आहोत. धुंदुकारी कुठं उद्धार झालाय त्याचा? म्हणून याचा उद्धार झाला बरं का. पण कधी? कलियुगी उद्धारी हरीच्या नामे. आणि म्हणून असा उद्धार झाला. आणि मग काय झालं पुढं? गोकर्णानं आत्मदेव ब्राह्मणाला पाठवलं. कुठे? वनात. आणि वनात पाठवल्यावर काय झालं? त्यांनी लिहिलं याच्यामध्ये, एकादश स्कंदाचं त्यांनी श्रवण केलं, सॉरी दशम स्कंदाचं, आणि त्यांना मुक्ती प्राप्त झाली. आता दशम स्कंदाचं श्रवण केलं. दशम स्कंदामध्ये भगवंताचं सगळं चरित्र सांगितले. आणि त्या भगवंताचं चरित्र सांगितल्यानंतर त्या जो ब्राह्मण होता तो ब्राह्मण काय झालं? दशम स्कंदाचं श्रवण करून मुक्त झाला. आता काय झाले? त्या दशम स्कंदाचं श्रवण करून मुक्त झाला असं याच्यामध्ये लिहिले. एक मिनिट सांगतो. हा बरोबर आहे. दशम स्कंदाचा पाठ करून तो मुक्त झाला. त्याच्यावर मी आता बोलत नाही. का तर दशम या शब्दाला अर्थ आहे, ज्या वेळेला दशमो मी असती, मी 10वा आहे. ती माहितीये ना, 10 जण चालली होती. 10 जण चालल्यानंतर पोहत पोहत पलीकडे गेली. पलीकडे गेल्यानंतर काय झालं? आपण बरोबर आहे का नाही, बरोबर आलोय म्हणून विचारायला लागले. मग प्रत्येक जण मोजायला लागला तर 9 सापडली. कारण का जो मोजत होता तो स्वतःला विसरला होता. आणि ज्या वेळेला त्याला एकानं सांगितलं, अरे 10वा कुठं आहे? 10वा तू आहेस, असं ज्या वेळेला त्याला झालं, त्याला म्हणायचं दशम स्कंदाचा पाठ. तो मी आहे, ज्याला मी शोधतोय ना तो मीच आहे. ज्या भगवंताला मी शोधतोय तो मीच आहे. आणि तो मी कायम असताना मी आणखी कुणाला तरी शोधायला लागलोय, जो कुठं नाहीच आहे. मी कायम आहे, देह कायम नाही. तो पाठ झाला, तो मुक्त झाला. आता पुढे असं झालं, त्याला त्याचं हे प्राप्त झालं. आणि प्राप्त झाल्यानंतर विमान न्यायला आलं. कुणाला? ना असू दे की म्हणा. हा म्हणा, कुणाला विमान न्यायला आलं? अकाराम कुणाला? धुंदुकारीला. हो हा, मग धुंदुकारी म्हणजे कोण? तर जो जीव अभ्यास करून साधना करून ज्या वेळेला तो त्याचं दिव्य स्वरूप प्राप्त झालं आणि मग त्याला काय झालं? विमान न्यायला आलं. मग आता आपल्याला बी न्यायला यायला पाहिजे उद्या. ताई असं किती वेळा कथा केल्यावर विमान न्यायला येईल? कारण भागवताचा पाठ केल्यानंतर विमान येते असं ऐकलंय. कारण तुकाराम महाराजांना पण न्यायला विमान आलतं. आम्हाला तर कुठलं काय अजून विमान बघितलेलं बी नाही. का बघितले? बऱ्याच जणांनी बघितलेलं नसेल. मग आता हे विमान त्याला न्यायला आला, आम्हाला काही ना. तर त्यांनी लिहिलेलं आहे, तो जो काही त्या बांबूमध्ये येऊन बसलेला होता त्यानं एकाग्र चित्तानं ती भागवताची कथा श्रवण केली. आणि त्याचं तो जे 7 दिवस बसला होता एका जागेवर, तो हल्ला सुद्धा नाही. त्यामुळं त्याच्या अंतकरणामध्ये संसारातलं कुठलंच काही आलं नाही. आणि म्हणून त्याला भगवंतानी वैकुंठाला घेऊन गेले. आणि वैकुंठ शब्दाचा अर्थ आहे वय देहाला असतं, देहाचा भाव निघून गेला की तो वैकुंठात गेला.
त्याचा देहभाव निघून गेला आणि तो वैकुंठ स्वरूप झाला. म्हणून ज्ञानदेव म्हणे, हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. त्याचा देहभाव निघून गेला, तो वैकुंठात गेला. आणि विमान शब्दाचा अर्थ असा आहे, ज्याचा मान निघून गेला तो विमान. विमान, वि म्हणजे मान नसलेला, नको नको मान, नको अभिमान. असं जर झालं तर तुम्ही विमानात गेला. म्हणजे विमान म्हणजे मानरहित, मानरहित. आम्ही मानसहित आहोत आता. आणि ज्या वेळेला मानरहित होऊ त्यावेळेला आपण कोण होणार? विमान. विमान म्हणजे मान नाही, अमान, कोणताही मान नाही. मग असं जर झालं तर ते खऱ्या अर्थानं विमान आहे, अभिमान रहित असलेला जीव. मग अभिमान नाही तर जीव कोण झाला? देव झाला. देव झाला म्हणजे दिव्य झाला. आणि देव, दिव्य शब्द कशाचं प्रतीक आहे? तर ज्ञानरूप झाला. आणि एकदा तो ज्ञानरूप झाला की मग तो जमिनीवरनं, पृथ्वीवरनं चालत नाही, तो या रस्त्यावरनं चालत नाही. ते ज्ञान कसं असते? ते अलिप्त असते. मग जे अलिप्त असते ते हलकं असते, आणि जे कुठंतरी अडकलेलं असते ते जड असते. आणि जे जड असते ते वर जात नाही, ते खालीच येते सारखं. तशी आमची वृत्ती वर जात नाही. आमचा गंध कसा लावतात? वारकरी कसा गंध लावतात? झालं? होय, आपण 2ला, 2:15 सुरू केलं होतं. आता मध्यंतर करायला पाहिजे. हा, गंध कसा लावतात आपण? कसा? असा वर. म्हणजे काय सांगतात संत? की तुमची वृत्ती हळूहळू ह्या इंद्रियांच्या पासून वर जाऊ दे. मग आता दिवसात आमची वृत्ती वर असते का खाली? खाली असते. मग खाली आली की पृथ्वीवर आली, आणि खाली गेली की पाताळात गेली. याला मृत्यूलोक म्हणायचं. हे इथं आहे ना, याला मृत्यूलोक म्हणायचं, याला स्वर्गलोक म्हणायचं, आणि याला वैकुंठ लोक म्हणायचं. काय लक्षात येते का? तुम्हाला काय वाटलं? वर आहे वैकुंठ. वर वैकुंठ नाही, वृत्ती आहे ना आमची. हिथं येते सारखी दिवसभर आणि बघायला लागते. हिथं येते ऐकायला लागते. हिथं येते चहा ठेव, कॉफी ठेव, दूध ठेव, झुणका कर, पिठलं कर, भजी कर, मंचुरियन कर. सारखं आम्ही इथंच असतोय, कायम इथं. आणि संत म्हणतात, हे इंद्रियांची दारं बंद करा. जनाबाई म्हणते, 9 दाराला लावा कुलप आणि 10वं उघडं करा. 9 दाराला कुलप लावा. आमचं काय झालंय? घराला कुलप लावतंय, पण हेसनी कुलप लावना झाली. 9 दाराला लावून कुलपे, जनी गेली 10वे द्वारी, आणि 10वे द्वारी गेला की दशमकंदाचाच पाठ झाला. आणि म्हणून भागवत दशमस्कंदात सुरू होते म्हणतात. दशमस्कंदात ही 9 पहिले स्कंद आहेत, तिथं कुलप लावा लागतात पहिली. आता कुठल्या दशमस्कंदात जाता हो? इथं पहिल्या स्कंदात आमचा अजून प्रवेश झालेला नाही. अधिकारी, साधन, सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उक्तये, मनवंतरे, ईशानुकथा, निरोध मुक्ती, आश्रय, असं हे सगळे 10 स्कंद आहेत भागवतामध्ये. तिथं मुक्ती आहे. आणि त्या मुक्तीनंतर मग ज्ञानोत्तर भक्ती आहे. म्हणून 9 दाराला लावून कुलपे, जनी गेले 10वे द्वारी. ऐसी पंढरी उमगा, नाहीतर शिमगा अखंडित. ऐसी पंढरी उमगा, नाहीतर अखंडित शिमगा म्हटले. आणि म्हणून हा धुंदुकारीचे वडील सुद्धा काय झालेले आहेत? दशमस्कंदाचा पाठ करून उद्धरण गेलेले आहेत. आणि गोकर्णच्या माध्यमातनं, गुरूंच्या माध्यमातनं धुंदुकारीचा सुद्धा उद्धार झाला. तो विमान अवस्थेत पोहोचला. आमची वृत्ती सुद्धा ज्या वेळेला याला सोडते,
आता काय करायचं अभ्यास, दिवसभर काय करायचं इथून जाताना, माझी वृत्ती कुठं आहे हे बघायचं. आता ती वृत्ती कुठं आहे, काय आहे, कसं आहे ते आपण चहा घेतल्यावर बघूया. हा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे